आज राष्ट्रवादीने 17-5 असा विजय करत सत्तांतर घडवलेला आहे. प्रभाग 2 मधील विजय उमेदवार संतोष चिकोडे आपल्यासोबत आहेत. संतोषदा, काय वाटतंय आज पहिलीच निवडणूक पहिला बदल काय सांगताय? मुश्रीफ साहेबांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक होत होती आणि जवळपास 22 मधले 17 म्हणजे एकदम हायेस्ट लीडनं आणि ते पण बहुमताने 17 आमचे नगरसेवक निवडून आले आहेत. तसंच नगराध्यक्ष देखील अतिशय मोठ्या लीडनं निवडून आलेले आहेत. हे जे आजपर्यंत मुश्रीफ साहेबांनी काम केलं होतं आणि आम्ही जे प्रभागामध्ये काम केलं होतं त्याची एक पोच पावती आम्हाला लोकांनी दिलेली आहे. असं म्हणायला काही हरकत नाही. प्रथम मी प्रभागातील सर्व नागरिक मतदार बंधू भगिनींचे मनापासून आभार मानतो आणि त्यांना मी जो शब्द दिलेला आहे त्यांची कामं करण्याचा ते 100% शब्द पूर्ण करेन आणि माझ्या प्रभागातील सर्व जी कामं पेंडिंग आहेत ती 100% पूर्ण करेन. आम्ही माझ्या प्रभागातील शुद्ध मतदारांना शब्द देतो आणि पुन्हा एकदा त्यांचे मनापासून आभार मानतो. प्रभागात प्रचार करतो बाहेर आपल्याला 1224 कसं असतं की एक काम करणाऱ्या माणसाला प्रभाग हा प्रभाग तो प्रभाग असं काय नसतो. आम्ही काम करत असताना कधी प्रभाग बघितलं नाही, कधी शहर बघितलं नाही, संपूर्ण तालुक्यामध्ये काम होतं. त्यामुळं मला स्वतः सांगितलेलं होतं मला 2 मध्ये द्या, 7 मध्ये द्या, 8 मध्ये द्या, कुठल्याही प्रभागात द्या. मला सर्वांची तयारी आहे कारण मला माझ्या कामावर आणि मुश्रीफ कामावर हा 100% विश्वास होता. मी कोणावरही टीका करणार नाही कारण टीका कोण करत असते ज्याच्या हातून काम होत नसते. पण मी का तर लई मोठा आहे असं सांगण्याचा जो प्रयत्न करत असतोय तो टीका करतोय. काम करणारा माणूस फक्त काम करतोय आणि त्याची पोच पावची जी असते ती या मतदार बंधू भगिनींनी मला बहुमत देऊन जे निवडून दिलेलं आहे ती त्याची पोच पावते. त्यामुळं जे माझ्या टीका करत होते त्यांचं तोंड आपोआप बंद झालेलं आहे. त्यांना चांगल्या पद्धतीनं उत्तर हे मतदारांनीच दिलेलं आहे. कार्यकर्ते म्हणून होते सदा संतोष चिकोडे आपल्यासोबत बोलत होते. 1234 मताचं लीड मतदाराने त्यांच्या पत्रात टाकलेलं आहे. आता संतोष चिकोडे प्रभागाचा विकास कसा करणार याकडे सर्व गडिंग्लजकरांचं लक्ष लागलेलं आहे. सत्यवार्ता न्यूजसाठी धनंजय शेटके, गडिंग्लज.